नमस्कार. श्रवणानंद उपक्रमात आपणा सर्वांचे स्वागत. या उपक्रमाअंतर्गत आपण अशा काही चरित्रांची निवड करतो आहोत ज्यांचे भारतीय संस्कृतीत धर्मरचनेत मौलिक योगदान झाले आहे. अशी चरित्र जी विकत घेऊन सहजपणे आपल्या वाचनात येत नाहीत, अशाच चरित्रांचा आपण मागोवा घेत आहोत. प्रथम आपण पाहिले श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी स्वराज्याचे सुराज्य घडविण्याचे मौलिक कार्य केले आहे. दुसरे श्री रामकृष्ण परमहंस. ह्या दोघांनीही आपल्या अलौकिक कार्याने हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, अज्ञान दूर करून विद्वान युवा मंडळ एकत्रित आणले. सर्वात मोठे कार्य म्हणजे स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सुशिक्षित समाज निर्माण करण्यात स्त्रियांचा वाटा फार मोठा आहे, ही जागृती समाजात आणली. सगुण साकाराची भक्ती जनमानसात रुजवली, सत्कर्माकडे वळविले, निराकार निर्गुणाचा मार्ग सांगितला, निर्व्याज निर्भेळ भक्ती मार्ग सांगितला, मदालस्य दूर करून जनमानसातील मरगळ घालवली. आता आपण श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या चरित्राचा श्रवणानंद घेणार आहोत. प्रथम मी सौ शुभांगीताई भडबडे यांचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी मला त्यांच्या शंकराचार्यांवरील नवीन अद्वैताचे उपनिषद ह्या चरित्रात्मक कादंबरीचे अभिवाचन करण्याची परवानगी दिली. आणखी एक विशेष म्हणजे ही कादंबरी त्यांची 75वी आणि त्यांच्या वयाच्या 75व्या वर्षी प्रकाशित झाली. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. शंकराचार्य हा विषय सहजतेने लिहावा इतका सोपा नाही. विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्यातील गहन तत्वज्ञान, प्रसंग, भौगोलिक स्थळं, वेद, उपनिषद ह्या साऱ्यांचा उहापोह, बारकावे, 4 महावाक्यांचे स्पष्टीकरण, विवेचन लेखिकेने समर्थपणे केले आहे. त्या काळी भारतवर्षात अनेक धर्म पंथ होते. अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मठता, भेदाभेद ठायी ठायी होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होत होता. बुद्ध आणि जैन धर्मांनी भारत काबीज केला होता. कुठेही भिक्षा घालताना स्त्रिया म्हणायच्या, किती जणांना भिक्षा घालायची? जो उठतो तो मुंडन करतो, भगवी वस्त्र घालून भिक्षा मागतोय. सांख्य, शैव, वैष्णव, कापालिक, गाणपत्य, वामाचारी अशा असंख्य संप्रदायात भारतीय समाज अडकलेला होता. अशांना एकत्रित आणणे आणि केवळ हिंदू धर्माची पुनःप्रस्थापना करणारे त्या काळातील एकमेव असे आद्य शंकराचार्य होते, ज्यांनी केवळ आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात सारा देशच हलवून ठेवला. पंचायतन पूजा ही एक हिंदू धर्मातील एक पूजा संकल्पना. 5 देवांचा, 5 गुरूंचा, 5 थोर व्यक्तींचा किंवा 5 वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा. विभिन्न उपास्य देवांना मानित असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात केली. आचार्य शंकर हे केवळ प्रतिभावान दार्शनिकच नव्हते, ते सत्यद्रष्टे, मंत्रद्रष्टे ऋषी होते. देहधारी विदेही होते. मानव असून अमानवी होते. सर्वसामान्य लोकात वावरत असून लोकोत्तर होते. त्यांच्या पूर्ण सम नाही तरी समभाव असलेले असे 2 ऋषितुल्य आजच्या युगात होऊन गेले. एक म्हणजे समर्थ रामदास आणि दुसरे श्री रामकृष्ण परमहंस. ह्या सर्वांमध्ये समान धागा हा भारतीय संस्कृतीसाठी केलेले असाधारण कार्य हाच होय. अद्वैताचे उपनिषद लिहिताना लेखिकेने सारीच पात्र सत्य घेतली आहेत. काही शिष्यांची नावे प्रसंगानुरूप ठेवली आहेत. सुमती हे पात्र काल्पनिक आहे. ती विष्णुशास्त्रींची कन्या दाखवली आहे. विष्णुशास्त्री हे शंकरच्या पित्याचे, शिवगुरूंचे निकटचे मित्र. त्यांनी त्या काळात सुमतीचे शंकरशी विवाह संबंधाबद्दल काही योजलं असावं अशी संभाव्यता लक्षात घेऊन लेखिकेने तिच्या मनातली आंदोलनं, परिवर्तनं घातलेली आहेत. पुढे आचार्य शंकर जेव्हा जगद्गुरू म्हणून सन्मानित झाले तेव्हा कन्यका आश्रमाची
संस्थापिका म्हणून सुमती हे पत्र दाखवले आहे. कालडी हे शंकराचार्यांचे जन्मग्राम, त्यांचा प्रवासमार्ग, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, त्यांनी स्थापन केलेले 4 दिशांचे 4 मठ, श्रीशैल्यम हे सर्व पाहताना, अभ्यासताना लेखिकेला ह्या सर्व ठिकाणी श्री शंकराचार्य होते ही सुखद जाणीव होती. आद्य शंकराचार्य हे अभ्यासक, भाष्यकार आणि सनातन हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते. श्रीमद शंकराचार्य हे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम आहे. श्री शंकराचार्यांची अफाट ग्रंथ संपदा आहे. त्यांची 85 लहान मोठी स्तोत्रे आहेत. अद्वैताचे पुरस्कार करणारे शंकराचार्य हे स्वतःही ईश्वराचे सगुण साकाराचे उपासक होते. अशा ह्या अलौकिक आणि कल्पितापेक्षा अद्भुत चरित्रात्मक कादंबरीच्या लेखिका सौ शुभांगी भडबडे यांचे मी वृषाली केळकर आभार मानते. त्यांच्याच आशीर्वादाने अद्वैताचे उपनिषद ह्या चरित्रात्मक कादंबरीचा आपण श्रवणानंद घेणार आहोत. हरिओम तत्सत.